एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन, एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. एक केळ किती रे? शाबास, असा दिमाग चालला पाहिजे. मग ते रिकामं फसायसाठी त्याला आपल्याला. त्यातील 1 डझन केळी नासली म्हणजे खराब झाली. त्यातील 1 डझन केळी नासली म्हणजेच काय? खराब झाली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन. तिकडे ये रे, तिकडे ये रे. मोबाईल तिकडे ये. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली. तर या व्यवहारात त्यांना नफा किंवा तोटा किती रुपये झाला? तर या व्यवहारात त्यांना नफा किंवा तोटा किती रुपये झाला? एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन केळी नासली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली. तर या व्यवहारात त्यांना नफा किंवा तोटा किती झाला? प्रश्न 2 ते 3 वेळा वाचा. काय म्हणतोय प्रश्न? असे एक प्रश्न तुम्ही चुकले होते मागच्या वेळेस, आठवतो का? हा, शांतता. तो गैरहजर राहीन आणि तू त्याची काढशील का? किती लोकांचं उत्तर झालंय? 2, 3, 4, 5, 6. बस, बाकीचे फेल. पोलीस भरती. 48 रुपये डझन प्रमाणे 48 डझन केळे घेतले. समजतंय का? 1 डझन कितीचा? 1 डझन कितीचा? तर 48 डझन कितीचे? समजलं? त्याचं उत्तर काढायचं. 48 चा वर्ग किती रे? 2304. आता हा डायरेक्ट का बरं घेतलं? कारण हा गुणाकार सोपा आहे, बरोबर का? मग आता हे 48 रुपये डझन आणि 48 डझन. आता ह्या 48 डझन मधून 1 डझन केळे खराब झाले म्हणजे उरले किती? 47 रुपये, 47 डझन. पण आता घेताना हा भाव होता म्हणजे आपली खरेदी किंमत आहे. विक्री किंमत किती होती? 72 रुपये. विक्री किंमत किती होती? 72 रुपये.
72 रुपये डझन प्रमाणे ते विकले. म्हणजेच 72 गुणिले 47, 47 एका 47, 47 दुनी 94. अच्छाले 9, 47 गुणिले 7, 50 7 350, 50 7 350, 350 मधून 3 7 21 गेले, 329, 329 आणि 9 338, 3384. बरोबर आहे का? तुम्ही बी तेच मी नव्हे तेच केलं. खरेदी किंमत 2300 रुपये, 2304 रुपये. विक्री किंमत फायदा झाला. 2300 ची वस्तू 3300 ला विकली, फायदा झाला. किती रुपये झाला त्याच्यासाठी वजा बाकी 3384 वजा 2304. आता ते सडेल केडे तर कोणी घेणार नाही ना, म्हणून तो आपला नुकसान झालाय ते. बरोबर आहे की नाही? जरी 1 डझन आपले केडे खराब झाले तरी बी आपल्याला काय झालाय? फायदा झालाय. 4तून 4 गेले 0, 88, 3तून 3 गेले, 3तून 2 गेला, 1080 रुपये नफा. 1080 रुपये नफा. लिहा. एवढा टाइम नाही राहत तुम्हाला सोडायसाठी. तुम्हाला 3 वेळा प्रश्न वाचायला सांगितला मी. प्रश्न वाचायचा, आणि जर तुम्ही वाचल्यावर बी तुम्हाला समजत नसेल तर अजून बी तुमची बुद्धी ऍक्टिव्ह झाली नाही. उद्या आपला हा टॉपिक संपून जाईल. आता हे प्रश्न कशासाठी घेतो आपण? हे प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा काहीच गरज नाहीये. मी शिकवलेल्या टॉपिक मध्ये तुम्हाला सगळे प्रश्न कव्हर झालेले झाले की नाही? आठवतं का कोणता प्रश्न होता तो? कोणता होता? 4 रुपये 25 पैसे वाला. मग त्याच्यात काही वस्तू खराब झाल्या होत्या, त्या बी पकडी घेतल्या होत्या तुम्ही. खराब वस्तू कोणी विकत घेतं का? आपण तरी घेऊ का? मग तो दुकानदाराचा त्याचा लॉस येतो. किती रुपये नफा झाला मग? 1080 रुपये नफा. मग आता तुम्ही 3 जण, 1 2 आणि तू भाविका, सांगा जर ते केळे खराब झाले नसते तर किती रुपये फायदा झाला असता? तुम्ही बाकीचे बी काढा रे. यांना नाही सांगलं त्या 100 रुपयाच्या मारते. जर ते 12 केळे खराब झाले नसते तर फायदा किती रुपये झाला असता? हे प्लस करायचे त्याच्यात. 1080 प्लस करायचे त्याच्यात. बाकीचे बी काढा. जर ते 12 केळे खराब झाले नसते तर किती रुपये फायदा झाला असता? पहा लगेच 3 पेन उचलले, पण प्रश्न एकानं बी पाहिला नाही. पेन उचलायची गरज होती का आपल्याला? बस 1 डझनचा दाम त्या 1080 मध्ये टाकायचा होता. म्हणजे अजून बी यांना दिमाग वापरण्याची अक्कल आलेली नाही. बरोबर आहे की नाही? 1 डझन केळे खराब झाले ना, मग ते 1 डझन केळे जर समजा चांगले राहते तर मग आपण ते विकते किती रुपयाले? बस हे 72 उचल्याचे होते, 1080 मध्ये टाकायचे. समजलं? काही कठीण विचारलं का? 8 वाजता किती टोल? 1. 9 वाजता किती टोल? कोणाला समजतंय? जो दिमाग लावतोय त्याले. मी आता तुम्ही म्हातारे झाले, तुमचे लग्न झाले, तरी बी विचारलं का रे वर्गात काय सांगाल तुम्ही? 8 वाजता किती टोल वाजले होते? 9 वाजता, 10 वाजता. बरोबर सांगशाल तुम्ही. कारण सोप्या गोष्टींकडे माणूस जास्त फोकस करतो आणि कठीण गोष्टींकडे लक्षात राहणार नाही असं म्हणून सोडून देतो. एवढं कुठे ध्यानात राहतं का? म्हणून सोडून देतो. पण जर कठीण गोष्टींना बी आपण असं समजलं की हे तर सोपं आहे. आता मी जर म्हणला तुम्हाला 47चा पाढा येत नाही तर मग ते माझ्यासाठी कठीण झालं. पण मी जसं पाला आणि 2 आहे रे, 2 येतं डबल करणं तर माझ्यासाठी सोपं आहे. 47 काय 4700 ची डबल करीन मी. बरोबर आहे की नाही? मग 47 दुनी 94. मग फसली येते 47चा पाढा 7 पर्यंत काय? 47चा 50चा येतो ना आपल्याला. 50 7 350, 5 7 50चा पाढा म्हणतोय का मी? 50चा पाढा म्हणायची गरज नाही ना. 7 5 तू 7चा पाढा रोज लिहू, त्या 50चा पाढा पाठवी जाईल. तू 5चा पाढा रोज लिहू, त्या 50चा पाढा पाठवी जाईल. 350 झाले. आता 50 पेक्षा किती ना कमी आहे? 3 न कमी आहे. मग 3 7 21, त्या 350 मधून 21 कमी केले. समजतंय का? 329 329 आणि 9 तर मग बेरीज तर आपल्या घरची आहे.
कशात बी किती बी टाकायला सांगा तोंडी येईल. 329 प्लस 9 338 आलं मोठ्या बदलूनला. आता हे बी तुम्ही असं केलं मी डायरेक्ट तोंडी सोडवता. कसं करता मी 4तून 4 गेले 0 8 8 33 मधून 23 गेले डायरेक्ट 10. हे असं कशाला करेन मी 1 सेकंद जाईन ना माझ्याकडे तो बी नाही जाऊ द्या ना. तर चला हा प्रश्न मुद्दाम ठेवलेला होता कारण काल याचं एक्सप्लेनेशन एवढं टाइम नव्हता आपल्याकडे म्हणून मुद्दाम ठेवला होता. किती झाले होते काल आपले टोटल? शेवटचा कोणता झाला होता? 1.25 लाख वाला झाला होता का? नेक्स्ट घ्या गणेशने. आता लक्षात ठेवा मी प्रश्न सांगल्याबरोबर मी फक्त 3 किंवा 5 मिनिटं थांबेन. तुम्ही उत्तर काढलं तर ठीक, नाही तर मग मला ते सांगावं लागेल. तुम्ही जर 15-15 मिनिटं घ्यायचे आणि छटाक प्रश्न आणले तर ते काय होतील मग 7-8च प्रश्न होतील. गणेशने 12 रुपयास 1 गणेशने 12 रुपयास 1 याप्रमाणे 4.5 डझन हात रुमाल खरेदी केले. गणेशने 12 रुपयास 1 याप्रमाणे 4.5 डझन. मेघा 4.5 डझन म्हणजे किती? 4 वर 5 4.5. रुमाल किती होतील? 4.5 तर आम्हाला बी येत आहे. 4.5 डझन म्हणजे किती रुमाल होतील? तिकडे तो कोपऱ्यात सगळ्यात शेवटचा 4.5 डझन म्हणजे किती होतील रे? 1 डझन म्हणजे किती होता? मग 4.5 डझन आले पाहिजे तुले. हा तू सांग रे. हा 45 पैसा मारायचा मग. समीर कितने होंगे? 54 मार दे त्याले. तुम्हारे याच्या बरोबर 45. गणेशने 12 रुपयास 1 याप्रमाणे 4.5 डझन हातरुमाल खरेदी केले. तडवीचं उत्तर आलं 54. मग तो काही जादू वगैरे का? हुशार पोरगा आहे, लगेच काढला त्याने. 1 डझनचे 12, 4 डझनचे 48, 4 डझनचे 48, 8 डझनचे 6, 48 प्लस 6 तोंडी करी घेतलं 54. तू पेन वापर, पेन वापरेसन काढ. ते सर्व त्याने 810 रुपयाला विकले. चड्डी गाडीचा मारायला येईल खाली वाग पुरा खाली जाय. ते सर्व त्याने 810 रुपयास विकले. तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला? तर त्या व्यवहारात किती? चाल मार 50. मार पटकन, चुकलंय उत्तर. तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला? मारतो का 100 मारतो? हे कायसाठी? घाई करण्यासाठी. कान पकड. तू डबल मारायला येईन मी 50. आवाज 4 डझन म्हणजे किती? किसने बताया? सुना ना तूने? इसने बताया ना? सही में बोल, नहीं तो और 50 मारने बोलूंगा. चल मार 100 मारे. ये बोला ना, ये बोला था ना, अय्यो ने बोला ना. हाँ मार 100 मार. अबे यांच्या 45 झाले नाही त्या 50 होई गेल्या. म्हणजे तुम्ही स्लो मारताय. मग बस बैठ जा रे तू. सही में बोला तू.
कोण सांगतो उत्तर? झालंय ना उत्तर? हा सांगा बी. 162 रुपये. घाई नाही करायची भाऊ. घाई करायला काय होतं? 1 मार्क जातो, 1 वर्ष जाईन आपला. चला पाहू. 4.5 डझन. काय डझन आहे? 12 रुपये डझन. 12 रुपयाचं एक रे, वाचताना व्यवस्थित वाचा. 12 रुपयास एक या प्रमाणे 4.5 डझन केळे खरेदी केले. 4.5 डझन म्हणजे 4.5 बरोबर का? मग इथे जर तुम्ही 12 केले कद्यात, बरोबर आहे की नाही? म्हणजे गुपचूप 1 डझनचे 12 तर 4.5 डझनचे किती याप्रमाणे काढायचं बघा. 1 डझनचे 12 तर 4 डझनचे 48 बरोबर का? एका डझनचे किती? एका डझन मध्ये किती? तर 4 डझन मध्ये किती? आता राहिलं आपलं अर्धा डझन. 1 डझन म्हणजे 12, अर्धा डझन म्हणजे हे 6 गुपचूप याच्यात मिक्स करायचे. हे झाले 54. आले 54. 54 कोणाकोणाला समजले? 54 कसे आले कोणाकोणाला समजले? सगळ्यांना समजलं ना? हा. मग 12 रुपयाचं 1 तर 54 काय रे? केळे का? 54 केळे. रुमाल रे. प्रश्न वाचताना तुम्ही 1 रुमाल 12 रुपयाचा आहे. गणेश बी बोलत नाही, गणेशच घेराला तरी. 12 रुपयाचा 1 हात रुमाल आहे तर 54 हात रुमाल कितीचे? 12 चौक चाले, 12 पंचे 60 4 648 रुपये. काय रे? खरेदी किंमत 648 रुपये काय आली? आणि ह्या सर्वचे सर्व रुमाल त्याने 810 रुपयाला कोणती किंमत? विक्री किंमत. म्हणजे 648 रुपयाला खरेदी केले आणि विकताना किती विकले? 810 रुपयाला. फायदा होईल का नुकसान होईल? फायदा होईल ना. म्हणून मोठ्या किमतीमधून छोटी किंमत कमी करायची. मायनस 648. 10 तून 8 गेले 2. अच्छाले 11 तून 5 गेले अच्छाले 8 तून 7 गेला 162 रुपये नफा. लिहून घ्या ज्या लोकांना जमलं नाही त्यांनी. हेच गणित प्रॅक्टिस करताना व्यवस्थित सोडवायचं. इथं जरी चुकलं तरी परीक्षेच्या दिवशी आपलं चुकायला नको. तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे ना? कोणती? हा म्हणताय तुम्ही म्हणताय माहिती आहे. स्टोरी एकदम छोटी आहे पण कामाची आहे. मी 12वीत असताना, कितवीत? 12वीत असताना कॉलेजला जायचो. सगळे जाता पण मी हप्त्यातून 1च दिवस जायचा. मी 5 दिवस कामाला जायचा आणि 1च दिवस कॉलेजला जायचा. पण नेमकं मी ज्या दिवशी कॉलेजला गेला आणि त्या दिवशी एका मास्तरनं असेच सगळे एवढे स्पोर होते, 50-60 पोर होते आमच्यावर. नवीन कॉलेज होतं ते. आणि कोण किती टाइम अभ्यास करताय सांगा म्हणे. चालू झालं 12 तास, 15 तास, 16 तास, 18 तास, 20 तास, 25 तास, 30 तास. काही विजयले पटीन तो बाम फेकी राहिला. सर मग एक पोरगी, मी ते स्टोरी तुम्हाला माहिती आहे, एक पोरगी म्हटली होती सर म्हणे मग आई मला म्हणते म्हणे किंवा जेवण करून घे. तेव्हा मी जेवण करते म्हणे. एवढा अभ्यास मी करते म्हणे. मायावर नंबर आला 4 तास. सगळ्यात कमी अभ्यास करणारा पोरगा मी. 4 तास. रिझल्ट लागला. 12वीचा रिझल्ट लागला. कॉलेजमध्ये 1 नंबर मी. याचा अर्थ असा नाही की मी हुशार होता म्हणून 4 तास अभ्यास करीत मी पुढे नाही गेला. ते जे बाकीचे लोक होते ते खोटं बोलत होते. बरोबर आहे की नाही? तर मग असं आहे. याच्यावरून काय शिकले आपण? याच्यावरून आपण काय शिकले? ही स्टोरी काय यासाठी सांगली? काय बरोबर आहे सांग ना. इमानदारीने अभ्यास करायचा. इमानदारीनं तुम्ही होणारच आहे. समजतंय का? इमानदारी कुठे दाखवायची माहितीये का? वर्गात नाही,
सरच्या समोर तुम्ही 1 नंबर उत्तर दिलं तर सर काही तुम्हाला बक्षीस देणार नाहीये. तुम्ही प्रॅक्टिस करताना किती इमानदारीने प्रॅक्टिस करताय समजताय का? तुम्ही दर रविवारी अकॅडमी मध्ये टॉप येत आहे, दर रविवारी टॉप येत आहे. हे असं व्हायचं बरं का. मी एकच दिवस जायचा, मग ते चाचणी परीक्षा मी द्यायचा नाही, मग ते दुसरे लोक 1 नंबर यायचे. चाचणी परीक्षेत हा 1 नंबर, दुसऱ्या चाचणी परीक्षेत ती पोरगी 1 नंबर, 6 महिने बी ती 1 नंबर, सगळे 1 नंबर. आणि मी असं येतो पुरस्कार काही केलं नव्हतं बरं का. मी मध्ये 1 नंबर आला नाही. म्हणजे शेवटचे पेपर होते ना तेव्हा 1 नंबर आला, म्हणजे मेन ठिकाणी 1 नंबर आला. आणि अशी स्टोरी मला लाईफ मध्ये सेकंड टाइम घडली होती 2017 जेव्हा मी पोलीस भरतीचा क्लास करत होता. आणि तेव्हा माझ्यामध्ये असं समजलं मला की माझ्याकडे पोलीस भरती होत नाही आता. मग मी MPSCचा क्लास लावला युनिक मध्ये. पहिलीच बॅच होती, 100-150 पोर होते एका बॅचले. त्या बॅच मध्ये मला सगळ्यात कमी मार्क पडायचे 14-15, 100 पैकी 14-15. 1 वर्ष क्लास केला, इमानदारीने अभ्यास केला. आणि त्या पोरांना चाचणी परीक्षेत किती मार्क पडायचे? 47, 48, 50. पहिले असंच मेरिट लागतं MPSCचं, 100 पैकी 50. मागच्या टाइमला 44 लागले, या टाइमला 49.25 लागले. तर मग त्या पोरांना माझ्यापेक्षा जास्त मार्क पडायचे चाचणी परीक्षेत. चाचणी म्हणजे आता सराव परीक्षा घेता की नाही, आता आपल्या अकॅडमीत कशी घेतात तर सराव मध्ये मला 14-15. मी एकदम इमानदारीने सोडायचा. मग नंतर मला समजत गेलं की मी जास्त सोडवतोय, 100चे 100 सोडायचा मी. आणि ते मायनस सिस्टीम आहे. तुम्ही मायनस व्हिसन 14वर 15वर असायचा. मग समजलं आपलं नॉलेज बी कमी आहे. पण माझ्यापाशी मोटिवेशन होतं, मी 12वीला 1 नंबर येले, मी काही बी करू शकतो. शेवटी मग मी अभ्यास वाढवला. मी त्यांच्या समोर नाही अभ्यास दाखवायचा. माझ्या वर्गामध्ये ते उत्तर द्यायचे, मला येत राहायचं मी द्यायचं नाही. समजतंय का? मग परीक्षा आली 16 जुलै 2018. 17 क्लास लावला होता मी ना. 1 वर्षानंतर परीक्षा आली. सगळा वर्ग नापास झाला होता, फक्त एकटा मी पास झाला. विचार करा. मग वर्गात आपण किती उत्तर देताय तुम्ही द्या, ते नाही म्हणत मी नाही, तर मग बाकीचे देणं मी नाही देत उत्तर. तर द्या तुम्ही, पण लक्षात ठेवा की आपल्याला परीक्षेत बी ते उत्तर आलं पाहिजे. समजताय ना? त्यामुळे इथे हिरो बनीचा फायदा नाहीये. हिरो बनायचं आहे तर परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क पडले पाहिजे आपल्याला. समजताय? चला पुढचा प्रश्न. 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली. 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला? शाबास. 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला? वस्तू कितीची होती? 1000. नफा किती झाला? 30%. कोणत्या किमतीच्या? खरेदी किंमत 1000 रुपये. 1000चे 10%, 100. 20%, 30%. तोंडी उत्तर आहे 300 रुपये नफा. 300 रुपये नफा. इथे जरी घाई होत असली तरी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा घाई राहते का? तू आरामशीर सोडवते त्या प्रॅक्टिस मध्ये. बरोबर आहे की नाही? प्रॅक्टिस करत असताना पूर्ण फोकसने जायचं. हा आकडा कुठून आला, हे पर्सेंटेज सरनं कसे काढले होते, आणि त्याची सगळी सोय आपल्या लेक्चरला आहे. तुम्ही जरी विसरले तरी तुम्ही त्या लेक्चर मध्ये पाहू शकता. पुढचा प्रश्न. एक खुर्ची 184 रुपयांना विकल्याने. एक खुर्ची 184 रुपयांना विकल्याने 15% नफा झाला. 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल, जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी लागेल? जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची किती
कितीला विकावी लागेल? चालते पटापट, सोपा प्रश्न एकदम. 184 रुपयाला विकली तर 15% नफा झाला, पण त्याला पाहिजे 20% नफा, म्हणजेच वस्तू 184 पेक्षा जास्त किमतीला विकावी लागेल. विचारू नको, आपल्याला आलं तर ठीक, नाही तर जाऊ द्यायचं. प्रॅक्टिस मध्ये काम करायचं त्याच्यावर. हे विचारायचं केव्हा आहे? जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, आपल्याला जमत नाही तेव्हा आपल्या जवळच्या माणसाला विचारायचं की हे कसं आलं होतं, कारण मी वर्गात झोपली होती, तू जागी होती, मग तू सांग. आणि ती बी झोपेल राहिली तर मग सरले विचारायचं. किती? शाबास. मग येतात का बरं विचारते. 184 ला विकल्यामुळे 15% नफा. 184 ला विकल्यामुळे 15% नफा. वरती पायरे 15% नफा. नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर? खरेदी किंमत किती? 100 आणि हे 15. म्हणजे 184 हे अमाऊंट 115% आहे. नफा झाला म्हणून 100 मध्ये वाढवले, तोटा झाला तर 100 मधून कमी करता. आता एकच काय समजतं सर, पाय तो शब्द विकल्यामुळे किंवा विकल्याने, म्हणजे 184 ही विक्री किंमत आहे. समजतंय का? आता विशेष म्हणजे इथे विक्री किंमत दिलेली असेल तर समोरचा काय विचारतो? खरेदी किंमत. पण इथे आपल्याला परत विक्री किंमतच विचारली, कारण त्याला नफा जास्त पाहिजे. मग किती पाहिजे त्याला? 20%. किती पाहिजे त्याला नफा? पहिले किती भेटत होता? 15. पहिले किती भेटत होता? आता किती पाहिजे? म्हणजे 184 हे अमाऊंट 115% आहे, तर 120% किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. 184 गुणिले 120 भागिले 115. 5चा पाडा. 23चा बी चालेल, पण 23चा बाकी आणले येत नाही. 5 दुनी 1, 5 त्रिक 5 दुनी 2, 5 चौक. आता काही बी करा, 23चा 50 पडेल. 23 एक 23 पाचा 23 7 23 साता 23 आटा 24 आटा 192 रुपयाला ती वस्तू त्याला विकावी लागेल. 192 करेक्ट उत्तर आहे. कोणा झालं होतं? शाबास. सोबत बर का? हा, मग हे सांग आता तू मागे. हा, ही कोणती किंमत आहे? प्रतीक्षा तिचं नाव समीक्षा. शहा बरोबर आला ना? ही कोणती किंमत आहे? शाबास. ही कोणती किंमत? आणि ही कोणती? मग हे छापील आहे. कोण सांगलं तुला छापील? सांग ना, तूच सांग. खरेदी किंमत. आता सांगताना मी एक्सप्लेन करताना सांगितलं की ही विक्री किंमत आहे, आपल्याला विचारली पाहिजे होती. कोणती? खरेदी किंमत. कारण गणितात सांगू नको सांगूची गोष्ट परत सांगू का? हा, जर विक्री किंमत दिली तर समोरचा काय विचारतो? आणि खरेदी किंमत दिली असेल तर इथे विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे, मग त्याने काय विचारली पाहिजे होती? पण त्यानं ते विचारले नाही, कारण त्याला समजलं की यांना खरेदी किंमत आता काढता येते, कारण आपण काय टाकलं असतं मग 100% किती. पण त्याला आता विक्री किंमत दिली आहे, तरी पण विक्री किंमतच पाहिजे, कारण त्याला नफा आता 15% नसून किती पाहिजे? 20% पाहिजे. म्हणून आपण जी 192 आता काढली आहे ती सुद्धा कोणती किंमत आहे? विक्री किंमतच आहे. समजतंय का? असं होतं ना. मी तुम्हाला सांगतो एक स्टोरी. आता रिसेंटली मध्ये एका प्लॉटचा सौदा माझ्यासमोर झाला. तिथे मग विषय असा झाला की तो प्लॉट 10 लाख रुपयाला एका जणाने मागला. 10 लाख रुपये समजताना 10 वर 5 समजा माझा प्लॉट आहे. मग गण्या लावला, गणा म्हणला सर तुमचा प्लॉट द्या. मग मी म्हटलं 10 लाख रुपये.
गणा म्हटलं ठीक आहे सर, झाला आमचा सौदा. मग नंतर जी क्षण आला, सर मी 12 देतो. पहिले किती टक्के होता? 10%. पण समोरचा मला 12 देतोय ना, मग मी करायला काय करीन? गुल्ली मारेन. काय सांगेन करायला? नाही यार गणा, सॉरी मी विकू नाही शकत ना प्लॉट. पहिले 15% नफा होत होता, पण विकणाऱ्याला किती पाहिजे? करू शकतो ना समोरचा, करू शकतो का नाही? तसं त्याच्यासोबत झालं. 184 रुपयाला जर तो विकत होता तर त्याला 15% नफा होत होता. पण जर त्यानं 192 ला जर ते विकलं तर किती टक्के नफा होईल? 20%. तर मग त्यानं हे विचारलं की 120% रक्कम किती? 192. मग तो आता परत हे बी विचारेन की त्या प्लॉटची खरेदी किंमत किती होती? किती इंद्रे खरेदी किंमत? 100. किती येईन? तर 100% किती? 160च्या 15% 24 रुपये होतील का? मग होतील ना. 10% सोडा आणि 5% 8, 16 आणि 8 24. म्हणजे ह्या वस्तूची खरेदी किंमत 160 रुपये. तोंडी चाललं पाहिजे काही गोष्टी. समजतंय का? प्रॅक्टिस करताना करा. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो अजून. स्टोऱ्या काय रे आपल्याकडे 2011 पासून तर 2026 पर्यंत 15 वर्ष स्टोऱ्या आहे. पुस्तक घेणार आहे आपलं. टाइम नाही पण मला असं वाटतंय मी म्हातारा तो आली ते पुस्तक तो तुम्ही राहणार नाही वाचायला, तुमच्या पोरांना त्याचा. स्टोरी अशी आहे. स्टोरी विसरी गेला मी आता. कशाहून चालू होतं? काय चालू होतं? नाही रे, स्टोरी कशाहून आली होती? जाऊ दे, विसरला. नुकसान झालं तुमचं. मी विसरला म्हणजे नुकसान झालं. हा, स्टोरी आठवली. मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती पहिले बी सांगितलेली, जुन्या पोरांना आठवत असेल. मी ना एक क्लास लावला. काय गेले मी त्या सरला एवढा बोर मारायचा, त्यानं जर नाही सांगला पैसे वापस द्या सर. अकाउंटचा क्लास लावला होता मी. 11वीला लावला नाही, डायरेक्ट 12वीला लावला. तर मला काही समजायचं नाही ते अकाउंट. आणि मला हे माहिती होतं की माझं गणित चांगलं आहे आणि अकाउंट मध्ये सगळं गणितच होतं. डेबिट, क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट. मग तो सांगायचा, आम्हाला काही समजायचं नाही. मग मी त्याला मागून हातवर करायचा. आणि मला एक सवय होती, मी मागेच बसायचा. पुढे जीव घाबरायचा माय. मग मी मागून हातवर सर हे समजलं नाही. मग तो पाहायचा त्याला दरवेळेस विचारतो. पण तो इमानदार माणूस होता बिचारा. सांगायचा तो मला. जरी मी त्याला सोपं विचारायचे, सर हे आता झालं ना आपलं सगळं एक्सप्लेनेशन, पूर्ण एक्सप्लेनेशन झालं ना, तरी मी त्याला म्हणजे मला खरंच नाही समजायचं. मग मी त्याला सर 192 कोणती किंमत आहे? मग तो खरं आता असतं चांगलं. सर सांगा नाही पण विक्री किंमत आहे. तर मग तुम्ही बी असं इंटरॅक्शन करत राहा. विचारायचं. जर तुम्हाला समजलं ना मग नको विचारा, पण जर नाही समजला तो आकडा तर बिनधास्त विचारायचा. असा विचारून मी एवढा हुशार झाला त्या अकाउंट मध्ये की डेंजर आहे. आणि ही सवय मग मला कामात आली कुठे? ते आपल्या MPSCच्या क्लासमध्ये. मी तिथे बी विचारायचो त्याला. आता तो म्हटला होता की त्यांनी शिकवलं भूगोलाच्या विषयामध्ये, म्हणे आपली जी पृथ्वी आहे प्रस्तरभंगामुळे तयार झाली आहे म्हणे. बस एवढं बोलला आणि तो त्याचा शांत होई गेला. प्रस्तरभंग म्हणून मी विचार, प्रस्तरभंग म्हणजे काय सर? प्रस्तरभंग म्हणजे काय? पहिला पोरगा आहे म्हणे भाऊ तू प्रस्तरभंगाचा विचारलं बा तुला. म्हणलं जर नवीन शब्द आहे प्रस्तरभंग, सांगा तुम्ही. प्रस्तरभंग म्हणजे समजा हा केक आहे. केक आपण कापला, त्याचे 2 तुकडे झाले, याला म्हणता म्हणे प्रस्तरभंग. आपली जमीन बी अशी होती म्हणे, ही अशी झाली आणि मग पर्वत, डोंगर, बाजूले पाणी असं होत गेलं, त्याला म्हणता म्हणे प्रस्तरभंग. मग चांगलं काम केलं मी ना. आता तुम्हाला माहिती पडलं प्रस्तरभंग म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण वाचतो वलीचा पर्वत. सर वलीचा पर्वत म्हणजे काय? असं वलय तयार होतं बा. आता आपण जर एखादी दोर घ्या, दोर आपण दोर करतो बा असा, तो दोर बांधलेला होता आपण. मग ते काय व्हायचं, ते दोर असा दिसायचा आपल्याला, बरोबर का?
वलय निर्माण होतं, हे की नाही, वलय निर्माण होतं. मग आता असा जर पर्वत असा असा जातो पर्वत, बरोबर असंच राहता ना, काय असं राहता जमिनीच्या खालून वरतूनच आहे ना टेकड्या टेकड्या, मग त्याला म्हणता वलय, आणि म्हणून त्याला नाव पडलं वल्ली पर्वत. मग असं समजायला लागलं तो माणूस पास होतो. जर नाही समजलं तर काय पाडते. मग वल्ली पर्वत कोणता आहे आपल्या भारतात? अरवली. नावातच आहे ना. मग आला ठोकड्याचा पर्वत. तर ठोकळा कसा? आडवा, तिरपा, उभा, बरोबर आहे की नाही? तर असे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. सर 115 कुठून आले? तुम्ही नाही विचारत तरी मी सांगतो ना. नफा किंवा तोटा कशावर झाला? खरेदी किंमतवर. खरेदी किंमत किती? 100. 100 आणि त्याचा 15 नफा, टोटल झाली. पण त्याला 115 नको पाहिजे, त्याला किती पाहिजे? 120 पाहिजे. मग तो कितीला विकावी लागेल? 192 ला ती विकावी लागेल. तर प्रश्न विचारत चला, नाही तर मला असं वाटतं सगळे येडे बसले. मग श्यामने एक यंत्र 12,000 रुपयाला विकत घेतले. श्यामने एक यंत्र 12,000 रुपयाला विकत घेतले. कितीला? 12,000 रुपये कोणती किंमत? व 15,000 ला विकले. 12,000 रुपयाला खरेदी केले व 15,000 रुपयाला विकले. तर किती टक्के फायदा झाला? पुणे लो मार्ग 2024 चा प्रश्न आहे. तर किती टक्के फायदा झाला? किती टक्के फायदा काढण्यासाठी किती रुपये फायदा झाला ते पाहणं पडेल. फायदा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 25% नफा. 3,000 भागिले खरेदी किंमत म्हणजेच 12,000 गुणिले 100. 3 1 3, 3 चोक 12, 1/4 म्हणजे 25% नफा. आलं? 12,000 खरेदी किंमत आहे ना, 15 ला विकलं. 12चा माल 15 ला विकला, 3,000 रुपये नफा. 3,000 रुपये नफा कोणत्या किंमतवर? खरेदी किंमतवर. 3,000 भागिले 12,000 गुणिले 100. 0 0 कट. उत्तर 25%. नेक्स्ट, चांगला प्रश्न आहे. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर, मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते. मागील वर्षी 46 रुपये किलो दराने मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते. तर साखरेच्या किमतीत शेकडा घट सांगा. तर साखरेच्या किमतीत शेकडा घट सांगा. याचं उत्तर मी बिलकुल सांगणार नाही. 10 लोकांचे उत्तर मला पाहिजे. नाही समजलं प्रश्न वाचा, सगळं समजेल. मागच्या वर्षी जी साखर 46 रुपयाला भेटत होती, तीच साखर या वर्षी 43 रुपयाला भेटते. तर साखरेच्या किंमत मध्ये घट झाली की नाही? तर ती घट किती टक्के झाली असा त्याचा अर्थ आहे. मी डायरेक्ट उत्तर विचारणार आहे, नंतर एक्सप्लेन करेन. चालते पटापट. 1 2 3 तीनच. अबे वरती ठेवते
काय पाहतोय तू खाल्ले ते वरती ठेव, आम्हाला पाहू दे. पाडे पाहतोय का? मग वरती ठेव ना, पाठ नको कर दो. तिसरी बॅच लावतो तू तो कर दो. गणा घट किती रुपये झाले? शाबास, काढ आता उत्तर. घट म्हणजे काय रे? नुकसान, नफा किंवा नुकसान कोणत्या किंमतवर? अरे खरेदी किंमत किती आहे? 46. घट कशावर काढली तुला? 46 वर काढली का 43 वर? 46 वर. घट कशावर काढली तुला? मेन किंमत कोणती आहे? 46. 3/46 भागिले 100. तुम्ही कशावर काढत होते? 43 वर. 6.52. 6.52% हे उत्तर आलं पाहिजे. नाही समजलं? ए बाय, 46 रुपयाला साखर भेटत होती, बरोबर? आता कितीला भेटते? मग तो म्हणतो घट किती टक्के झाली? तो काय म्हणतोय? घट किती टक्के झाली? आता तुले जर घट काढायची तर वजाबाकी करणी पडेल. सिंपल एकदम. तुला जर घट काढायची तर तुला काय करणे पडेल? 43 मधून 46 जातील का? मग कसं काय करताय तुम्ही? 46 मधून 43 कमी करावे लागतील. सिंपल प्रश्न. पहिले किती रुपये घट झाली? हे तर सगळ्यांचा आला असेल सर. 3 रुपये घट झाली म्हणजे 3 तर फिक्स झाला, पण कोणत्या किंमतवर घट झाली? 43 वर 3 रुपये घट होती तर 40 आला असता, बरोबर का? 43 वर 3 रुपये घट केली तर 40 रुपयाची साखर आली पाहिजे होती. तसं येईन का? 46 वर 3 रुपये घट, मग ती 43 ला भेटली. म्हणजेच कोणती किंमत वर? 46 वर भागिले 46 गुणिले 100. फक्त कॅल्क्युलेशन हे थोडं कठीण होतं. मग तो 100 राहू द्याचा, वर आहे, कामाचा आहे तो आपल्या. वर आहे का खाले? तो वरती नाही कामाचा, मग तो आपल्या खालचा कामाचा आहे. चला करू. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 50 त्रिक भागिले 23 एक 23 सक. संपलं. संपल्यावर काय येतो? 138 गेले. किती उरले? 0. 23 पाचा उरले 0. 23 त्रिक 69 होता. 23 दुनी 6.52% घट म्हणजेच तोटा. किती? शाबाश. किती है फिर? हाँ, फिर 100 में से कम करना पड़ेगा. वो एग्जाम के टाइम समझने को ना, नहीं तो फिर 93 का ऑप्शन भी होगा. 6.52%. चला, चांगली तयारी आहे. म्हणून गणित समजीसन सोडायचं आहे. समजीसन सोडवण्याचेच गणित आता येत आहे. आता सूत्रांची पद्धत गेली, सूत्रने विचारतात ते. पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलो प्रमाणे, एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलो प्रमाणे 200 किलो सफरचंद घेतले. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलो दराने 200 किलो सफरचंद घेतले. आकाश, किती पैसे गेले? 2000. 10 रुपये किलो गुणिले 200. 200 गुणिले 10 करायची गरज आहे का? 200 चे 2 झिरो, 10 चा 1 झिरो, बे 2000. तुफान प्रॅक्टिस लागते त्याला. मग मी 200 गुणिले 10 चा तुफान रोज गुणाकार करतो का? नाही. रोज पाळेल तो. कॅल्क्युलेशन फास्ट करायचं असेल तर पाळेल या.
त्यांनी ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे विकले. त्यांनी ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो दराने विकले. तर त्यांचा नफा किती टक्के? एका सेकंदाचं उत्तर आहे. तर त्यांचा नफा किती टक्के? दहाले घेतलं, 15ले विकलं. 10ले घेतलं, 15ले विकलं. फायदा 5 रुपये. 1000 वर गेले तरी बी तेच उत्तर येईल, पण कॅल्क्युलेशन वाढेल. कॅल्क्युलेशन काय वाढायचं? खरेदी किंमत किती? 10 रुपये किलो. खरेदी किंमत किती? विक्री किंमत किती? 15. 10 ची वस्तू 15ले विकली. फायदा 5 रुपये फायदा. कोणत्या किंमतवर? 5 भागेले गुणिले 50% नफा. प्रॅक्टिस करताना अभ्यासी करा. आता हे कॅल्क्युलेशन एवढं हार्ड का दिलं होतं त्याने आपल्याला की आपण थकले पाहिजे. 10 रुपये प्रमाणे 200 किलो घेतले म्हणजे 2000 रुपये गेले. मग 2000 रुपये काय रे? खरेदी किंमत. मग 15 रुपयाप्रमाणे 200 किलो सफरचंद विकले. 15 दुनी 30 म्हणजे 3000 रुपयाले विकले. मग ही विक्री किंमत. खरेदी किंमत 2000, विक्री किंमत 3000, फायदा 1000 रुपये. कोणत्या किंमतवर? खरेदी किंमतवर. गुणिले 1 2 3 1 2 3 बेक बेपंचे. कॅल्क्युलेशन वाढलं ना, 4-5 सेकंद वाया गेले ना. नेक्स्ट, अमितने 6500 रुपयाने, अमितने 6500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम. अमितने 6500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम 8100 रुपयाला विकला. 8100 रुपयाला विकला. तर शेकडा नफा काढा. हे सगळ्यात शेवटी 2 जण बसले. त्यांनी पुढच्या बेंचवर या भाऊ, एक जण. एक जण गणेश पाशी या, एक जण मागच्या केने पाशी बसा. जरा बाजू 6500 घेतला आणि 8100 विकला. तिकडे किती रुपये फायदा झाला? बे तुम्ही विचारलं ना, किती रुपये फायदा झाला? पाय जसं तसं ऐकलं डायरेक्ट. कान सगळ्यांचे चांगले राहत, उत्तर लगेच ऐकू येतात. पण तुम्ही बी चुकले ना. 1600 चुकीचं आहे ना. बरोबर सांग किती येतं? सोळाशे जे तू डापलं ते उत्तर. 1600 रुपये टाक. 1600 रुपये नफा. पहिले सूत्र लिहू. काय सूत्र रे? शेकडा नफ्याचं सूत्र काय? कस काही नेल उत्तर त्या मागचा काय रे? शेकडा नफ्याचं सूत्र. शाबास, चाल काढ. प्रत्यक्ष नफा काढलाय आपण 1600. लिहिलं का? खरेदी किंमत किती आहे तूच सांग. हा शाबास. 1600 भागेले 6500 गुणिले 100 कर भाऊ कॅल्क्युलेशन. उत्तर बी तूच सांगा. आणि आता 1600 रुपये नफा. हा 65 आणि 16 81. 1600 भागेले खरेदी किंमत गुणिले 100
सोडाव. कळलं का? किती आलं रे? 24.61%. शाबास. 24.61%. इन तिकडे पाडे पाठ केले का? कितीपर्यंत? 20 पर्यंतच झाले. शाबास. हे आलं होतं का इथपर्यंत? 1600 आलते का? मराठी समजते ना आता? तू गुजरात मधून आली ना? तुझे ना ही जयंती. हा, 1600 रुपये समजता ना? 6500 ला त्याने घर परफ्यूम आणला आणि कितीला विकला? 8100 ला. मग 8100 मधून 6500 गेले, मग उरले किती? मग 1600 त्याचा नफा. कोणत्या किंमतवर? घेतलेल्या किंमतवर. गुणिले 100. 1 2 1 2 आलं. हा, कितीला भाग देता रे? 5 न. 5 1 5 त्रिक भागाकार येत नाही. येतो? सांग मग. काटाकाटी नाही करायची. झाली काटाकाटी. 2 2 0. काय काटाकाटी तिच्या? 13 समजला का? 6 ला. आता वरती सांग काय करायचं. 16 आहे ना? 16. आता खाली आपण 5 ने भाग दिला तर वरती पण 5 नेच द्यावा लागेल. मग 5च्या पाड्यात 16 येतो का? नाही. किती येतो मग? मग 15 किती नंबर येतो ते पाहायचं. 5 त्रिक आणि तो जो 15 तो दिमागात ठेवायचा. ते 16 मधून ते 15 वजा केले. 16तून 15 गेला. हा, एक किती लिहायचा. हे किती दिसत आहे आता? 5च्या पाड्यात 10 येतो. किती नंबरवर? 5 दुनी आणि शून्याचा शून्य जसाच. 320 भागिले. आता 13 ने भाग देऊ आपण. 13 1 देनाच पडेल, कारण 13 ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. 13 दुनी 26. मग इथे 26 लिहून देतो त्यासाठी. 32 मधून 26 गेले. 6 टोटल झाली 60. 13 चोक उरले. संख्या संपली. संख्या संपली की काय येतो? पॉइंट. 0 13 त्रिक 13 उरले 2. 13 1 24.61. एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. आता आज तुम्ही लेक्चर केलं ना की लगेच ते गणित सोडून टाकायचे. सोडवलं म्हणजे तुमच्या हाताखालून ते गणित गेले 2 वेळा. बरोबर का? आता तिसऱ्यांदा काय करायचं? आज मी विक्री किंमत काढण्याचं लेक्चर टाकलंय. हेडफोन लावायचे. पूर्ण लेक्चर जसंच्या तसं, जसं तुम्ही वर्गात बसले ना तसं तुम्हाला वाटेल आणि ते लेक्चर पूर्ण पाहायचं आणि त्या दिवशी विक्री किंमत काढणं शिकी जायचं. समजलं का? आता हे गणित तुम्हाला आज नाही समजले असतील तर हे गणित परत तुम्हाला भेटतील. असं पहिले व्हायचं नाही. जेव्हा ऑनलाईन बॅचेस वगैरे नव्हत्या ना, आता मी जेव्हा 2017 वगैरे क्लास केलेला आहे तेव्हा ते जे लेक्चर मी केलेले ते मला आज अवेलेबल आहेत का? नाही येत ना. तुम्हाला तसं नाही. तुम्ही ते करू शकताय डबल. फक्त जायचं पाहायचं. आपल्याला कोणता टॉपिक येत नाही? खरेदी किंमत काढता येत नाही. गणित ऑलरेडी तुमच्या वहीत आहे की नाही? मग खरेदी किंमतचे सगळे गणित लिहि घ्यायचे. टॉपिक वर जायचं, बटन दाबायचं, लेक्चर परत पाहिजे घ्यायचं. असं वाटेल की आपण लेक्चरलेस बसले. तो टॉपिक बी आपला कम्प्लीट होतोय आणि आपलं नॉलेज बी वाढतंय. असं एक तुम्ही करू शकता. कोणाकोणाला विक्री किंमत काढता येते? विक्री किंमत कोणाकोणाला काढता येते? पा 5-7 जण असे ज्यांना नाही जमत, मग त्यांना काय करायचं? तसं करायचं. बरोबर आहे की नाही? पुढे एक वस्तू 400 रुपयास विकल्यास 20% तोटा होतो. एक वस्तू 400 रुपयास विकल्यास 20% तोटा होतो. जर ती वस्तू 10% नफ्याने विकायची असेल, जर ती वस्तू 10% नफ्याने विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयास विकली पाहिजे?
तर ती वस्तू किती रुपयास विकली पाहिजे. एक वस्तू 400 रुपयास विकल्यास 20% तोटा होतो. 400 रुपयाला जर विकली तर 20% तोटा होतो. जर ती वस्तू 10% नफ्याने विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल. लेक्चरला गॅप नको मारा, घरी दांड्या. याच्यामुळे ज्या लोकांना गणित येत होतं त्यांना बी येत नाही. याच्या त्याच्या तोंडाकडे पाहणं पडतंय. कसं होईल. आराम कमी, मेहनत जास्त. लग्न सगळ्या गोष्टी भेटतात. मी कोणत्याच नातेवाईकाचं लग्न अटेंड करायचं नाही, म्हणून मी लग्न कोण अटेंड केलं नाही. पण मी बी कोणासाठी थांबला नाही. कोरोनात लग्न करी घेतलं, कोणालाच बोलावलं नाही, पत्रिका बी छापल त्याने. तरी बी सगळे मला आता ओळखतात. चला, 400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा. तोटा कशावर होतो. खरेदी किंमत किती. 100चे 20 कमी, म्हणजे 400 रुपये ही अमाऊंट 80% आहे. पण त्याला नफा पाहिजे आता किती. 10% नफा. कोणत्या किंमतवर. खरेदी किंमत किती. 100 + 10 110. पहिले तोटा होता म्हणून 100 मधून 20 कमी केले. आता नफा आहे म्हणून 100 मध्ये 10 वाढवले, म्हणून झाले 110. आलं समीकरण. 400 ही अमाऊंट 80% आहे तर 110% किती. क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. आपल्याला बरोबर हे प्रश्नचिन्ह भेटेल. 400 गुणिले 110 भागिले 80. 0 0 8 1 8 5 8 0 50 गुणिले 11 0 11 5 550 रुपये. या किमतीला ती वस्तू विकावी लागेल. 550 ला ती वस्तू विकावी लागेल. मी काय करतो, प्रकारांमध्ये हे सगळे टॉपिक शिकवतो. आता आपले 8 ते 9 प्रकार झाले होते, बरोबर आहे का शेकडेवारीचे. त्या शेकडेवारीच्या 9 प्रकारांमध्ये आणि मग नंतर नफ्या तोट्याचे झाले आपले. नफ्या तोट्याचे किती झाले पहा. साधा नफा झाला होता आपला, प्रत्यक्ष नफा, प्रत्यक्ष तोटा. त्याच्यानंतर शेकडा नफा, शेकडा तोटा. त्याच्यानंतर विक्री किंमत, खरेदी किंमत. बरोबर आहे ना. हे 6 प्रकार झाले आपले. आणि मग त्या 6 प्रकारांवरचे आपण आता प्रश्न पाहतोय. जे टेक्निकनं काम चालू आहे. मग जर तुम्ही त्या 6 दिवसात काम केलं असतं तर हे गणित तुम्हाला जमले असते. बरं, माझ्या शिकवण्यामध्ये काही फॉल्ट असता तर एकाला बी उत्तर आलं नसतं. बरं, 1 जण हुशार राहू शकतो, 2 जण. वर्गात 40 लोक बसले, त्या 40 पैकी 15 लोकांना गणित येत आहे. मी एक्सप्लेनेशनच्या अगोदर त्यांचं उत्तर येत आहे. किती. 15. मग 1 हुशार राहीन, 2 हुशार राहीन, 3 5 हुशार राहतील. 15चे 15 बी तर लेक्चरला बसताय ना. आणि बाकीचे उरलेले जे 25 आहे ते बी त्याच लेक्चरला बसताय. फक्त त्या 15 मध्ये त्या 25 मधला फरक सांगतो तुम्हाला. 1 तर ते 15 जण, ते 6चे 6 लेक्चर हजर होते. 2 त्यांनी त्या 6 दिवशी त्याची प्रॅक्टिस केली. 3 त्यांचे ऑलरेडी पाठ आहे. 4 ते जुने आहेत, म्हणजे त्यांना 1 वर्ष इथे घासली. बरोबर आहे की नाही. तुम्ही आता आले त्याच्यामुळे जुन्यात आणि नव्यात काही तर फरक राहील ना. बाप आणि बेटा याच्यामध्ये काही तर फरक राहील ना. राहील का नाही. का दोन्ही सारखे. दोघी सारखे नाही. बापाचा एक्सपिरियन्स हा 60 वर्षाचा, पोरगा आता झाला 18 वर्षाचा. बरोबर आहे की नाही. तर 1 वर्ष जो जुना आहे आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स, तर तो कुठे कुठे आपल्याला जड पडेनच ना. तुम्हाला जर त्याला जड पडणं आहे तर तुम्हाला त्याच्यात डबल मेहनत करणी पडेल. तो जर 6 तास अभ्यास करतोय, तुम्हाला 12 तास करणे पडेल. त्याला कव्हर करणं पडेल, ओव्हरटेक करणं पडेल. तेवढी हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर ह्याच वर्षी भरती होशान, नाही तर मग
पुढच्या वर्षी त्याच्यासोबत. तो जर राहिला तर, आणि तो जर भरती झाला तर मग त्याच्या वर्षानंतर. एवढं सोपं सिंपल सूत्र आहे. बरोबर आहे की नाही? 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले त्या अकॅडमीत पडले, ऊन खाताय, वारा खाताय, पाणी बी खाताय, थंडी बी खाताय. तुम्ही आता आले बरे थंडीत, मग लगेच अवेलेबल होणार नाही. थोडासा टाइम घ्या. सगळ्यांना गणित जमीन. जे जे बाकी आहे ते पटापट लेक्चर पाहून संपवा. जीकेचे बी ठोकळे वाचून संपवा. मराठी व्याकरणाचं बी पुस्तक घ्या आणि पटापट संपवा. जो जास्त स्पीडने अभ्यास करीन तो पास होईल. तर स्पीडने करताना डोक्यात बी गेलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हे तर सरना चांगलंय, मी आजच वाचतोय पुरं. आजच्या आज हे जमलं पाहिजे. मला समजू का ना समजू, चालीन का असं नाही. वाचलेलं आपल्याला समजलं बी पाहिजे. पुढचा प्रश्न. सुनील व दिलीपने मिळून एक व्यवसाय सुरू केला. सुनील व दिलीपने मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुनीलची गुंतवणूक 22,500 रुपये. सुनील व दिलीपने मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुनीलची गुंतवणूक 22,500 रुपये व दिलीपची गुंतवणूक 35,000. अरे यार, गुणोत्तर मध्ये चाललं गेलं. जाऊ द्या, ते खोडून टाका. आपण गुणोत्तर झालं नाही अजून. चला ठीक आहे, ज्याचं झालंय ते तर सोडवा. सुनीलने किती आणले? 22,500. दिलीपने किती आणले? 35,000. त्यांना एकूण नफा 13,800 रुपये झाला. त्यांना एकूण नफा 13,800 रुपये झाला. तर दिलीपच्या नफ्याचा वाटा किती? तर दिलीपच्या नफ्याचा वाटा किती? तर दिलीपच्या नफ्याचा वाटा किती? आता हे जे नवीन पोर आहे ना, यांचं गुणोत्तर झालेलं नाहीये, पण ज्या लोकांचं गुणोत्तर झालंय त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. हा तर नफ्या तोट्याचा प्रश्न हा पर्सेंटेज मध्ये आलेला नाहीये, पण सोपा आहे. जसं झालं त्याने हातवरती करायचा, टाइमपास नको. एक हा प्रश्न नवीन पोरांसाठी नाहीये. नाही समजला तर प्रश्न वाची घ्यायचा आणि बशी राहायचं. मी जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हा चांगलं समजतं. मग सुनील आणि दिलीप 2 मित्र होते. त्यांनी एक बिझनेस सुरू केला. सुनीलने 22,500 आणले. सुनील 22,500 आणि दिलीप 35,000. बिझनेस सुरू केला आणि नफा झाला त्यांना किती? 13,500 नफा. आता नफा कसा वाटाईल? 800. 13,800 नफा झाला. आता नफा जो जास्त पैसे आणले तो जास्त नफा घेईल. क्लिअर आहे? जास्त पैसे कोण आणले? समजतंय ना जास्त कोण आणले असं? याने किती आणले? 22. याने किती आणले? मग नफा झाला तर सगळ्यात जास्त पैसे कोण घेईल? बरोबर आहे की नाही? नियम आहे का नाही तो? कोणता विषय? भागीदारी, पार्टनरशिप. का असं होईल? चला जाऊ द्या, 50-50 करी येऊ. असं होत नाही. मग याचं काढावं लागतं गुणोत्तर. 2 0 गेले, 2 0 गेले. 5 साते 5 0 5 चौक 5 5. उत्तर कोणाकोणाचं आलं पाहिजे ते सांगा. 2 4. तुम्ही वाट पाहत होते का? तुमले बी 1 वर्ष झालं अकॅडमीत. हा चला जाऊ द्या. 5 9 5 1 5 चौक जाईन का भाग? जात नाही. 9 14. पहिले तर हे आलं गुणोत्तर. याला म्हणतात जे काही पैसे येतील 9 हिस्से सुनील घेईन आणि 14 हिस्से 14 9 23. 23 1 23 सक 0 0. एक हिस्सा
आपल्याला कोणाचा पाहिजे? दिलीपचा. 14 सक 8,400 रुपये दिलीपच्या वाट्याला येतील. आणि 13,800 मधून 8,400 दिल्यावर जे बी उरतील ते कोण घेईल? 5,400 हे सुनील घेईल. ठीक आहे ना? आठवण पडली असेल तर आता रिफ्रेश झालं ते. प्रॅक्टिस मध्ये घ्या पण त्याले, म्हणजे आपल्याला ते समजेल. चांगला प्रश्न होता. नेक्स्ट, 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या. गोट्या 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 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या. प्रश्न आहे जळगाव पोलीस 2024चा. सोडवला प्रश्नपत्रिका. सांग मग उत्तर काय? सोडवलं ना? सांग ना उत्तर. कशाला प्रश्न सांग, उत्तर सांग डायरेक्ट. गोट्यांच्या प्रश्नांचे उत्तर एवढे एवढे आहे. सोडवला ना तुम्ही? मग सांगा ना उत्तर. त्याला प्रश्न सांगल्यावर तर मग उत्तर सगळे सांगतील. 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या आणि त्या गोट्या 25,000 रुपयांना विकल्या. आणि त्या गोट्या 25,000 रुपयांना विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती टक्के? तर होणारा नफा किंवा तोटा किती टक्के? तोंडी उत्तर देऊ नका कोणी. ₹400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या आणि त्या गोट्या 25,000 रुपयाला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती? हम्म 400 रुपये घेतले ना. 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या. मग एक गोटी 400ची ना. ₹400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या. हा तेच तर आहे. हा नाही नाही तो बरोबर सांगतोय, पण ऑप्शन मध्ये तुझे सांगतो ते नाहीये ना. मग आपण काय समजायचं? 400 रुपयाची. त्याचं काय म्हणणं होतं हे बा, की 400 रुपयात ह्या 50 गोट्या भेटल्या पाहिजे. त्यानं काय म्हटलं पाहिजे होतं प्रश्नात? 400 रुपये प्रति गोटी असं म्हटलं पाहिजे होतं त्यानं. बरोबर आहे का? प्रति गोटी 400 रुपये तर 50 गोट्या कितीच्या? 20,000च्या. 20,000ला घेतल्या आणि 25,000ला विकल्या. 5,000 रुपये. मग आता आपल्याला कसं काय समजलं असं की असं नाहीये बा ते? आकडा विकताना 25ला विकला ना. तू 400 रुपयाची वस्तू 25,000ला नाही विकू शकत. त्याच्यावर आपण समजून जायचं की गेम झालाय आपल्यासोबत. समजताय की नाही? 25%. नेक्स्ट, आता ऑलमोस्ट सगळे प्रश्न जे ते ह्याच लेवलचे, बरोबर का? तर किती झाले आपले टोटल? 27 प्रश्न संपल्यानंतर हा टॉपिक इथेच संपला असं मी घोषित करतो. उद्या शनिवार आहे. उद्या आपण चालू घडामोडीचं लेक्चर घेणार आहे.